श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुखी आणि आनंदी जीवनाची पंचसूत्रे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आपले जीवन सुखी आणि समाधानी असावे असे प्रत्येकाला वाटते. आपल्या जीवनात शांतता लाभावी असे वाटणे स्वाभाविक आहे. याकरता माणूस अनंत प्रकारे प्रयत्न करत असतो. उलट जीवनात सुख आणि दुःख मिळणे हे प्रारब्धाधीन किंवा दैवाधीन आहे अशी पक्की समजूत असल्याने माणूस हा प्रवाहपतीत होऊन जगतो. नदीच्या प्रवाहात पडलेला माणूस प्रवाहाच्या दिशेने वाहत जातो. अगदी त्याचप्रमाणे दैवाधीन झालेला माणूस प्रवाहपतितासारखा जीवनात वाट फुटेल त्या दिशेने फरफटत जातो. माणसाचे जीवन जर आपण पाहिले तर खरोखरच माणूस सुखी आहे का, हा प्रश्न मनाला पडल्या वाचून राहत नाही. या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे असे आहे की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. प्रपंची माणसाला दररोज कोणत्या ना कोणत्या दुःखाचा, संकटाचा सामना करावा लागतो. जीवनात सुखाचे प्रसंग अल्प व दुःखाचे मात्र मोठ्या प्रमाणावर ओढवताना दिसतात. दुःख झाले किंवा समस्या निर्माण झाल्या की मग माणूस संकटमुक्तीचे विविध मार्ग शोधायला लागतो. प्रत्येकाला योग्य मार्ग सापडेलच अशी खात्री देता येत नाही. बहुतांश लोक खोट्या सुखाच्या अभिलाषापायी चुकीच्या मार्गांना जातात. आज समाजात भोंदू आणि फसव्या गुरूंचे बुवांचे उपयोग फुटले आहे. दररोज वर्तमानपत्रातील, बातमीपत्रातील किंवा आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे अवलोकन केले तर निश्चितपणे असे जाणवते की माणूस अंधश्रद्धेच्या जोखंडातून अजून बाहेर येत नाही. करणी, भानामती, जादूटोणा यासारखे अघोरी उपाय करून आपल्या जीवनाचा नाश करून घेत आहे. वास्तविक प्रत्येक माणसाला 84 लक्ष योनी फिरून माणसाचा जन्म मिळतो. हा माणसाचा जन्म जर त्याला प्राप्त झाला नसता तर कुठला जन्म प्राप्त झाला असता या गोष्टीचे चिंतन तो कधीच करत नाही. तसा विचार केला तर माणसाऐवजी पशुपक्ष्यांचा जन्म जर माणसाला मिळाला असता तर त्याला कुठेतरी रस्त्याच्या कडेला, गटारात, गोठ्यात, झाडावर कुठेतरी खितपत पडावे लागले असते. पण माणसाचे भाग्य थोर आहे की त्याला माणसाचा जन्म मिळाला. परंतु दुर्दैवाने बहुतांश माणसे जनावरांसारखी वागताना दिसत आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या जीवनात दुःख आणि दुःखच आहे. वास्तविक प्रत्येक मनुष्य हा भगवंताचा अंश आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयात सूक्ष्म अंशाने भगवंत उपस्थित आहे. पण आपल्याला हृदयात असणाऱ्या भगवंताची जाण नाही. अंतर्यामी असणाऱ्या भगवंताला न जाणल्याने माणूस या परमेश्वराला बाहेर शोधतोय आणि आपला आनंद गमावून बसतोय. एकंदरीत काय तर माणसाचे जीवन अस्थिर व असुरक्षित आहे. सामान्य माणसं एकतर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बुवा बाबांच्या किंवा भगत फकीरांच्या नादाला लागतात. परंतु कोणीही असा विचार करत नाही की आपल्या दुःखी जीवनाला खरे कारण काय आहे व काय केले असता सुखी जीवन आपल्या वाट्याला येईल. या संबंधी थोडा विचार, थोडे चिंतन करणे गरजेचे आहे. माणसाचा प्रपंच हा संगीत, खेळ, नाटक किंवा जुगार नसून ते एक न संपणारे युद्ध आहे. जन्मापासून मरेपर्यंत माणसाला सारखे युद्धच करावे लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग मन युद्धात जय त्याचाच होतो जो नित्य सावध असतो. याच्या उलट जो युद्धात बेसावध राहतो त्याचा पराजय ठरलेला असतो. ज्या वेळी काही कारणामुळे आपण बेसावध राहिलो त्या वेळी आपल्याला जीवनात अपयशच आले. याचाच परिणाम म्हणून संसारात ठायी त्याला ठेचा खायला लागून व नाना आपत्तींना तोंड द्यायला लागून शेवटी दुःख सागरात बुडून जावे लागते. या दुःखावर परिणामकारक उपाय म्हणजे जीवनात सुखी जीवनाची पंचसूत्रे आपण अभ्यासली पाहिजे. सर्व साधू संतांनी सुखी जीवनाचा हा मार्ग आपल्याला टाळू फोडून सांगितला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास यासारख्या व नंतर आलेल्या कितीतरी साधू संतांच्या मांदी आळीने हा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. चला तर मग सुखी जीवनाची पंचसूत्रे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यापैकी पहिलं सुखी पंचसूत्र म्हणजे आपली संतती. पूर्वीच्या काळात आपल्याला मुले किती असावीत याबाबत सर्वसामान्य माणूस बेफिकर होता. नंतरच्या काळात पुष्कळ जनजागरण झाले, प्रबोधन झाले, कुटुंब नियोजनाचा प्रसार आणि प्रचार झाला व 1 किंवा 2 मुले हा सुखी जीवनाचा मंत्र दिला. याचा अर्थ मर्यादित संपत्ती हा विचार सर्वसामान्य झाला व रुजलाही. परंतु जी संपत्ती झाली ती संस्कारित झाली पाहिजे याकडे मात्र आपण दुर्लक्ष केले.
मुलांच्या फाजील लाडाने मुले वेडी झाली, कोडगी बनली. याचा परिणाम असा झाला की मुले मोठी झाल्यावर आई वडिलांना विचारानीसी झाली. वडीलधाऱ्या मंडळीबद्दल त्यांना आदर वाटेना. संस्कार हरवलेली ही तरुण पिढी कुमार्गाला लागली, व्यसनी झाली, दुरासीन झाली. घरामध्ये जन्माला आलेला कुलदीपक आपले अय्याशीचे रंग उधळू लागला. त्यामुळे साहजिक घरातील आनंद हरवला आणि दुःखाशिवाय काहीच हाती लागेना. त्यामुळे आपल्या मुलावर त्याच्या जन्मापासूनच नव्हे तर ती मुले आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांच्यावर गर्भसंस्कार व पुढे आपल्या धर्माचरणापासून सर्व संस्कार करणे आवश्यक आहे, जेणेकरून ही मुले संस्काराच्या भक्कम पायावर भविष्यामध्ये आपल्या जीवनाचे यशस्वी व आनंदी होतील आणि आपल्यालाही आनंद देतील. म्हणूनच संस्कारित संतती हा सुखी जीवनाचा पहिला मूलमंत्र आहे. त्यानंतर दुसरा मंत्र संपत्ती. संसारात प्रपंचात गुरफटलेली सर्व मंडळी पैसा हाच देव समजून पैशाच्या मागे सतत धावत असतात. परमार्थामध्ये असणाऱ्या मंडळींना मात्र पैशामुळे येणारे अनर्थ माहीत असतात, म्हणून त्याकडे पाठ फिरवतात. हे जरी खरे असले तरी पैशाशिवाय प्रपंच करता येणार नाही हेही तितकेच खरे आहे. परंतु माणसाला किती पैसे असावा याबाबत कोणतीही मर्यादा नाही. सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज असे सांगतात की हाती पैका खेळविला त्याने हात काळा झाला. हा दोष नाही पैक्याला, त्याला आपण सत्य मानला. साधू संत म्हणतात की प्रपंचामध्ये पैसा असावा, पण तो किती? तर आपल्याला समाजामध्ये आबरूने जगता यावा एवढा असला पाहिजे म्हणजे झालं. पण माणूस मात्र पैशाच्या हव्यासापायी प्रसंगी अनितीच्या अवैध मार्गाने पैसा मिळवू पाहत आहे व मिळणाऱ्या या पैशामुळे मात्र त्याला सुख आणि समाधान मिळण्यापेक्षा घरात चिंता, काळजी व पर्यायाने दुःखच येत आहे. याला कारण हे आहे की जेवढा पैसा मिळतो त्यात तो समाधानी नाही. मिळालेला पैसा सुरक्षित राहील की नाही ही चिंता आहे व दररोज पैशाची हव्यास चटक वाढतच आहे. कुठे थांबावे त्याला कळत नाही. त्यामुळे घरातील सुख आणि समाधान हरवत आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे यो संतोक्तीप्रमाणे सद्मार्गो मिळवलेला अल्पशा पैसा पुरेसा आहे. हे सूत्र जर अवलंबिले तर आनंदाचा मार्ग आणखी सोपा होईल. त्यानंतर पुढचा सुखी मंत्र संगती. जशी संगती तशी गती, जसा संग तसा रंग हा जीवनाचा एक फार मोठा सिद्धांत आहे. जीवनाला संपूर्ण कलाटणी देण्याचे अगाध सामर्थ्य संगतीत आहे. वाईट संगतीमुळे आजची तरुण पिढी ही बर्बाद होताना दिसत आहे. गुटखा, तंबाखू, बिडी, ड्रग्ज, सिगारेट, दारू, नशिले पदार्थ, मांसाहार, व्यभिचार इत्यादी, भ्रष्टाचार इत्यादी व्यसनामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा वाढली आहे. संवेदनशीलता हरवली आहे. ज्या घरात अशांतता, आदळआपट व वैताग हा पाचवीला पुंजलेला असतो, याला उपाय एकच की आपली स्वतःची जशी संगत चांगली तशी मुलांनाही चांगली संगत लावली पाहिजे. याकरिता तसे संस्कार घरात रुजणे ही गरजेचे आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने सतसंगतीत व संत संगतीत राहून आपले जीवन सुखी केले पाहिजे. हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. याच्यानंतर पुढचा मूलमंत्र म्हणजे आरोग्य. माणसाचा आरोग्यदृष्ट्या विचार केला तर दुर्दैवाने आज एकही घर असे दिसत नाही की ज्या घरात रुग्ण नाही. आपला आहार आणि विहार यावर पाश्चिमात्य देशातील संस्कृतीचा पगडा एवढा आहे की ज्याचा परिणाम म्हणजे आपले जसे शारीरिक आरोग्य बिघडले तसे आपले मानसिक आरोग्यही बिघडलेले दिसते. आरोग्य ही संपत्ती हे सूत्र आपण विसरून गेलो. त्यामुळे भोगवाद आणि चंगळवादाच्या या जगात जिभेची चटक भागवण्याकरता अभक्ष्य ते भक्ष्य व अपेय ते पेय आपण ग्रहण करतो व याचाही परिणाम मनावर होताना दिसतो. सुखी व आनंदी जीवनावर विरजण पडते. म्हणून युक्त आहार विहार याच्याद्वारा देहाची नीट निगा राखणे व त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नित्य व्यायाम, योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचाही अवलंब जीवनात करणे गरजेचे आहे. कारण चांगले आरोग्य किंवा उत्तम शरीर प्रकृती हा सुखी जीवनाचा मूलमंत्र होय. त्याच्यानंतर पुढचा मूलमंत्र ईश्वर भक्ती.
सुखी जीवनाचे जे 5वे व शेवटचे सूत्र आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा मूळ मंत्र म्हणजे ईश्वर भक्ती होय. शरीराचे रोग जसे आपल्याला भयंकर त्रास देतात त्याचप्रमाणे देवाचा विसर म्हणजे जीवाला लागलेला रोग आहे व हा रोग माणसाला फार जाचक होतो. वास्तविक ज्या भगवंताचे अनंत उपकार माणसावर आहेत, पण त्या उपकारकर्त्यालाच भगवंताला माणूस विसरतो. त्या भगवंताचा विसर आपल्याला होऊ नये अशी कळकळीची प्रार्थना संत तुकाराम महाराज करतात. हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवाचा झालेला विसर हा जीवाला लागलेला रोग आहे. त्यामुळे माणसे शांती सुखाला मुक्तात. भगवंत प्राप्तीकरता अर्थात जीवनात आनंद मिळवण्याकरता भगवंताचे नित्य स्मरण करीत राहणे हा रामबाण उपाय आहे. म्हणूनच भक्ती भावाने देवाचे अखंड नामस्मरण करणे जीवाला परम कल्याणकारक असून सुखी जीवनाचा तो मूलमंत्र होय.